विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील याची आम्हाला खात्री आहे. यानंतर मी फार वेळ न घेता आजचे आपले प्रमुख वक्ते श्री सुधीरजी गाडे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. ज्या अनेक अशा व्यक्तींनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलं, जीवनामध्ये हालापेष्टा भोगल्या, कष्ट उपसले, त्याग केला, अशा सर्व महनीय व्यक्तींना मी अतिशय कृतज्ञतापूर्वक आणि विनम्रपणानं अभिवादन करतो. सुरुवातीला आज ज्या यशस्वी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे यश, सायली, ईशा आणि श्रद्धा या सर्वांचे प्रत्यक्ष आणि ज्या 400पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, अशा सर्वांना मी अतिशय मनापासून अभिनंदन त्यांचं करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, योगायोगानं त्यांचं नाव आणि माझं नाव एकच आहे असे श्रीयुत सुधीर काळकर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या पदाधिकारी असणाऱ्या सौभाग्यवती राधिका शिंगणापूरकर, श्री स्वानंद गोडबोले, आजच्या प्रमुख पाहुण्या सौ बागेश्री मंठाळकर, या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असणारे पालक बंधू भगिनी आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असणारे सर्व विद्यार्थी, मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पालक. जीवनामध्ये एक महत्त्वाचा टप्पा असतो, जसं मगाशी प्रास्ताविकामध्ये उल्लेख झाला की 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, पदवीची परीक्षा हे निसंशयपणे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि या टप्प्यावरती आपल्या यशाचं कौतुक कोणीतरी करावं, पाठीवरती थाप द्यावी आणि शाबास चांगलं यश मिळवलं असं म्हणावं आणि प्रेरणा मिळावी, अशासाठी हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक अशा कार्यक्रमामध्ये जाण्याचा योग येतो. आजच्या प्रास्ताविकात किंवा निवेदनात उल्लेख झाला नाही, परंतु अनेक वेळेला असं म्हणलं जातं की आज जे वक्ते आले आहेत त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगावेत असं म्हणलं जातं. आता घाबरू नका, मी 2च शब्द बोलणार नाही, मी जास्त शब्द बोलणार आहे, दिलेल्या वेळेत बोलणार आहे. पण मी ज्या वेळेला विचार करतो की असे 2 शब्द सांगायचे झाले तर ते कोणते सांगावेत बरं, आणि एकदा विचार करता करता मला 2 शब्द सुचले. ते 2 शब्द आपण आपल्या मनावरती कोरून ठेवावेत असं मला वाटतं. ते 2 शब्द असे आहेत की देखणे व्हा. मी मुद्दाम या ठिकाणी थांबलेलो आहे. प्रत्यक्ष जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी काळजीपूर्वक माझा चेहरा बघितला असेल. जे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात जोडले गेले त्यांनी कदाचित झूम इन करून जरा वक्त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसतोय ना, कुठलंही क्रीम किंवा कुठली पावडर याची आता ते जाहिरात करतायत, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये आला असेल. पण मित्रमैत्रिणींनो, मला असं वाटतं देखणेपण हे दिसण्यात नसतं, देखणेपण हे असण्यात असतं. जुन्या पिढीतले जे कवी होते त्यांच्या ओळी मला या निमित्तानं आठवतात. बाबा बोरकरांनी अतिशय सुंदरपणे त्या भावना व्यक्त केल्यात. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तू न जाता स्वस्ती पद्मे रेखिती. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, हे देखणेपण जर आयुष्यामध्ये मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी अनेक गुण जे तुमच्यात आधीच विद्यमान आहेत त्या गुणांचा पुन्हा एकदा आपल्याला धांडोळा घ्यायला पाहिजे, पुन्हा एकदा आज जाऊन ते बघायला पाहिजेत, स्वतःला विचार करायला पाहिजेत. या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक चित्र या समाज माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचलेलं आहे. आणि ते चित्र असं होतं की एक ध्यानस्थ बसलेली आहे की व्यक्तीची अशी रेखाकृती काढलेली आहे आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं होतं की वेन यू कॅनॉट गो आउटसाइड यू मस्ट गो इनसाइड. मला ते वाक्य अर्ध पटलं. ते वाक्य अर्ध याच्यासाठी पटलं की यू मस्ट गो इनसाइड हे अतिशय महत्त्वाचं आहे, पण नाईलाजानं आम्ही बाहेर जाऊ शकत नाही म्हणून आम्ही आमच्या आतमध्ये डोकवू, हा विचार मात्र चुकीचा आहे. आम्हाला स्वतःच्या आतमध्ये डोकावणं हे अतिशय महत्त्वाचं आणि
किंबहुना यशाच्या दृष्टीनं ती अतिशय पहिली पायरी असं मला स्वतःला वाटतं. केव्हा तरी शांतपणे बसा. संत तुकाराम असं म्हणतात की आपुलाची वाद आपणाशी. अशा प्रकारचं चिंतन, विचार आणि मनन तुम्ही स्वतःच्या विचारांचा तुम्ही मागोवा घ्या, धांडोळा घ्या आणि ओळखून घ्या स्वतःला. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत त्या सभागृहामध्ये अशा 2 महापुरुषांची चित्र या ठिकाणी व्यासपीठावरती लावलेली आहेत. त्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मी या संदर्भात करेन. काय होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणी स्थिती? वेगळ्या शब्दात जर उल्लेख करायचा झाला तर शहाजी राजांच्याकडे भली मोठी जहागीर होती. एका जहागीरदाराच्या पोटी, सरदाराच्या पोटी त्यांचा जन्म झालेला होता. सर्व प्रकारची सुखाची साधनं त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. परंतु छत्रपती शिवरायांनी आपल्या बालपणीच ओळखलं की माझा जन्म जो आहे तो केवळ स्वतःच्या सुखासाठी नाही, तर हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे राज्य निर्माण करण्यासाठी, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझा जन्म आहे, हे छत्रपती शिवरायांनी अतिशय बालपणी ओळखलं आणि तिथून त्यांच्या प्रवासाला विलक्षणप्रमाणे सुरुवात झाली हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, स्वतःला आपण ओळखायला शिकलं पाहिजे. जुन्या एका मराठी कवितेमध्ये असं म्हटलं की आपण दिवसाकाठी अनेक वेळेला आरशासमोर उभा राहतो. आपलं रंगरूप ठीक आहे ना, केसांची ठेवण ठीक आहे ना, वगैरे वगैरे अनेक वेळेला निरखत असतो. परंतु ते कवी अतिशय चांगला मुद्दा मांडून गेलेत. ते असं म्हणतात की मी ओळखिले मला पूर्ण, कशाला पाहणे मला आरसे. मी माझ्या स्वतःलाच ओळखलंय. आरशामध्ये माझं प्रतिबिंब बघण्याची मला आवश्यकता काय आहे? आणि आज असं तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये डोकावून बघाल त्यावेळेला तुमच्या यशाच्या दिशेनं तुम्ही निश्चितपणे प्रवास सुरू केलेला असेल असं मला वाटतं. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपण भारत भूमीवरती जन्माला आलो आणि असे अनेक महापुरुष, अशा अनेक महान स्त्रिया या देशांमध्ये होऊन गेल्या की ज्यांनी स्वतःला ओळखलं आणि स्वतःच्या आयुष्याची वाटचाल त्या ध्येयाच्या प्रकाशामध्ये केली. मग एका बाजूला छत्रपती शिवराय असतील, दुसऱ्या बाजूला वयाच्या 12व्या वर्षी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशा प्रकारची प्रतिज्ञा घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील. यांनी अतिशय बालपणामध्येच आपल्या स्वतःचं ध्येय निश्चित केलेलं होतं आणि त्या दिशेनं तुम्ही वाटचाल करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीनं तुम्ही जरा स्वतःला ओळखायला शिका. मग तुमचे मित्रमैत्रिणी काय सांगतायत, कदाचित आई वडील काय सांगतायत, कदाचित तुमचे शेजारी पाजारी काय सांगतायत, ह्या वेगळ्या गोष्टी असतील. परंतु तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. कदाचित त्यांच्यापेक्षा तुमचं मत भिन्न असलं तर तुमच्या मतावरती तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि अतिशय नम्रपणानं तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की माझं हे मत आहे आणि या पद्धतीनं मला माझ्या आयुष्याची वाटचाल करायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ज्या वेळेला ओळखता त्यावेळेला या प्रवासाची सुरुवात होते आणि या प्रवासाची सुरुवात ही विलक्षण होते. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये काय बरं आवश्यक असतं? या प्रवासामध्ये काही मूलभूत गोष्टी आवश्यक असतात ज्या सर्वच यशस्वी स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात. पहिली आवश्यक गोष्ट आहे की यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खडतर असे परिश्रम करावे लागतील. आता हल्लीच्या मुलामुलींना खडतर, परिश्रम हे दोन्ही शब्द सांगावे लागतात असं मला वाटतं. खूप 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 आणि खूप कष्ट करावे लागतात. किती कष्ट करावे लागतात? एक प्रसंग आपल्याला या निमित्तानं सांगतो. हल्ली गेल्या काही महिन्या वर्षभरामध्ये समाज माध्यमांवरती एक मालिका प्रसिद्ध आहे किंवा एक चित्रपट प्रसिद्ध आहे आणि त्या चित्रपटामधला ते एक पात्र जे आहे ते पात्र असं म्हणत असतं की कभी कभी लगता है आपुनीच भगवान है, अशा प्रकारचं ते पात्र म्हणतं. परंतु या देशामधल्या करोडो जनतेने ज्याला क्रिकेटचा देव असा दर्जा दिला अशा सचिन तेंडुलकरांचं उदाहरण मी या निमित्तानं देऊ इच्छितो. त्या सचिन तेंडुलकरांची आठवण त्यांच्या एका मित्रांनी सांगितली. सचिन तेंडुलकर ज्या वेळेला क्रिकेट खेळत होते त्यावेळेला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये, म्हणजे ते कसोटी क्रिकेट असू द्या, एक दिवसाचं क्रिकेट असू द्या किंवा 2020चं क्रिकेट असू द्या, सर्व प्रकारचे विक्रम केवळ सचिन तेंडुलकरच्या त्यांच्या नावावरती होते. एके वर्षी असाच दौरा ठरला आणि त्यावेळेला त्यांचा दौरा श्रीलंकेमध्ये ठरला आणि सचिन तेंडुलकर स्वतःची म्हणून जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस अतिशय नियमितपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीनं ते करतात. आणि त्यांचे जे काही जवळचे मित्र आहेत त्यांना घेऊन त्यांनी एक इंडोर असं स्टेडियम त्यांनी बुक केलेलं होतं आणि त्या स्टेडियममध्ये ते त्या सरावासाठी जाऊन पोचले. आणि त्या स्टेडियममध्ये पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की हे इंडोर स्टेडियम आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणची वातानुकूलित यंत्रणा बसवलेली आहे, AC त्या ठिकाणी बसवलेला आहे. सचिन तेंडुलकर म्हणाले की आपल्याला प्रॅक्टिस लगेच सुरू करता येणार नाही, आपल्याला थांबावं लागेल. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा हे सगळे AC बंद करा,
सर्व दारं खिडक्या उघडा, बाहेरची हवा आत येऊ दे, आतली हवा बाहेर जाऊ दे, दोन्हीकडचं तापमान जे ते एकत्र येऊ देत, आणि ते झाल्यानंतरच एक अर्ध्या पाऊण तासानंतर आपण प्रत्यक्ष खेळायला सुरुवात करूयात. मित्रांनी विचारलं सचिन तेंडुलकरांना की का रे, आता इथं सगळ्या सुखसोयी आहेत, आपण जमलेलो, पण वेळ कशाला घालवायचा, लगेच सुरू करायचं ना. त्या सचिन तेंडुलकरांनी उत्तर असं दिलं की ज्या श्रीलंकेमध्ये मी दौऱ्यासाठी जाणार आहे त्या श्रीलंकेमधलं तापमान या दिवसामध्ये जास्त असतं. उन्हाळा आता जवळ येत चाललाय, तापमान वरती आहे, आणि मी जर या थंड वातावरणात सराव केला तर तो त्या वातावरणाशी सुसंगत असणार नाही. त्यामुळे त्या वातावरणाशी सुसंगत असा मला सराव केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी म्हणून इथली सगळी वातानुकूलन यंत्रणा मी बंद करायला सांगितलेली. त्यांनी बंद करायला सांगितली. आपल्याच पुण्यामधले एक युवा दिग्दर्शक आहेत, आपल्यापैकी अनेक जण त्यांना कदाचित वैयक्तिक रीतीनं देखील ओळखत असतील, दिग्पाल लांजेकर, दिग्पाल दादा अनेक जण आपण म्हणतो त्यांना. त्यांनी शिवचरित्रावरती 5 चित्रपट बनवायचा असा निश्चय केला. त्या पहिल्या 3 चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे, आणि त्या 3 चित्रपटांच्या मध्ये ज्यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका केली अशा चिन्मय मांडलेकरांचा लेख आपल्या देखील वाचनामध्ये आला असेल. त्या चिन्मय मांडलेकरांनी देखील त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की चित्रीकरण करण्यासाठी म्हणून राजगडासारख्या कठीण गडावरती या सगळ्या त्या चित्रपटामधल्या कलाकारांना आणि सर्व तंत्रज्ञांना त्या ठिकाणी राहावं लागलं. घोडेस्वारीचा सराव करावा लागला, सर्व प्रकारची मेहनत करावी लागली, आणि ती मेहनत केल्यानंतर मगच या चित्रपटाचं जे चित्रीकरण होतं ते दर्जेदार पद्धतीनं होऊ शकलं, आणि छत्रपती शिवरायांचं जे प्रेरणादायक असं चरित्र आहे ते आपल्यासमोर मोठ्या पडद्यावरती येऊ शकतं. त्यामुळे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सचिन तेंडुलकर तुम्ही असा, किंवा तुम्ही चिन्मय मांडलेकर असा, किंवा तुम्ही दिग्पाल लांजेकर असा, कष्टांना पर्याय नाही. 50च्या पेक्षा जास्त वयाचे जे स्त्री पुरुष आहेत त्यांना जुनं एक वाक्य आठवत असेल की पूर्वीच्या काळी एक जाहिरात यायची की आयुर्विम्याला पर्याय नाही. तसं मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खडतर अशा परिश्रमांना, कष्टांना पर्याय नाही. त्याला तुम्ही मागे पुढं पाहू नका, आणि हे कष्ट तुम्ही ज्या वेळेला घ्यायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही यशाची दुसरी पायरी चढलेला असाल हे लक्षात ठेवा. हे कष्ट घेता घेता आणखीनही काही गोष्टी तुमच्यामध्ये असाव्या लागतात, आणि त्या गोष्टी इतक्या विलक्षण असतात. त्या गोष्टींमध्ये पहिला मी समावेश करतो तो म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असावा लागतो. हा ऑगस्ट महिना हा एक विलक्षण महिना आहे. तो विलक्षण असा आहे की या महिन्यामध्ये 2 महापुरुषांच्या जीवनाशी संबंधित असे महत्त्वाचे दिनांक येऊन गेले, आणि ते म्हणजे 1 ऑगस्टचा दिनांक. 1 ऑगस्ट 1920 हाच तो दिनांक. याच दिवशी मुंबईमध्ये मध्यरात्रीच्या सुमाराला स्वातंत्र्य लढ्याचे नेते असणारे लोकमान्य टिळक यांचं निधन झालं, आणि त्या दिवशी सांगली जिल्ह्यामधल्या वाटेगाव नावाच्या एका छोट्या गावामध्ये, एका छोट्या घरामध्ये एका बालकाचा जन्म झाला. पुढे जाऊन ते अण्णाभाऊ साठे या नावानं प्रसिद्ध झाले. या दोन्ही महान व्यक्तींची या निमित्तानं मला आठवण होते ती आत्मविश्वास या गोष्टीसाठी होते. अण्णाभाऊ साठे हे जेमतेम 1.5 दिवस शाळेत गेले असं त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. दुर्दैवानं त्यांच्या शिक्षकांचा त्यांना वाईट अनुभव आला, आणि 1.5 दिवसानंतर त्यांनी ती शाळा सोडली. परंतु माझी माय सरस्वती माले शिकवी ते बोली असं बहिणाबाई चौधरींनी जे म्हणून ठेवलंय त्याच पद्धतीनं अण्णाभाऊंचं जीवन आपल्याला बघायला मिळतं. अनेक कादंबऱ्या, अनेक नाटकं, चित्रपटांच्या कथा, कविता आणि पोवाडे हे अण्णाभाऊंनी लिहिले. अण्णाभाऊंना लोक म्हणायचे की अण्णाभाऊ तुम्ही एवढं कसं काय लिहिता, मग तुमचा सत्कार व्हायला पाहिजे. तुमचा सत्कार जो आहे तो त्यावेळचे देशाचे पंतप्रधान आहेत ते पंडित नेहरूंच्या हस्ते व्हायला पाहिजे. अण्णाभाऊ म्हटले की माझी कला एवढी श्रेष्ठ आहे, तिच्यामध्ये एवढा दर्जा आहे की पंडित नेहरूंना या दरवाज्यातून येऊन माझं कौतुक करावं लागेल, माझा सत्कार त्यांना करावा लागेल. तोपर्यंत पंडित नेहरूंना अण्णाभाऊ साठे नावाचे कोणी कलाकार आहेत, कोणी स्वातंत्र्य सेनानी आहेत, कोणी समाजसेवक आहेत याची त्यांना माहिती देखील नव्हती. आणि योगायोगानं असा प्रसंग असा घडला की अण्णाभाऊंच्या साठेंच्या ज्या सगळ्या कादंबऱ्या होत्या, त्यांचं सगळं जे साहित्य होतं त्याचं भाषांतर रशियन भाषेमध्ये झालं, आणि रशियनांना त्यांचं भाषांतर इतकं आवडलं की रशियनांनी शब्दशः अण्णाभाऊंना डोक्यावरती उचललं आणि अण्णाभाऊंचा पुतळा रशियामध्ये बसवण्यात आला. पंडित नेहरूंचा ज्या वेळेला दौरा रशियामध्ये झाला त्यावेळेला लोकांनी विचारलं की अरे वा, तुम्ही भारतामधनं आला म्हणजे अण्णाभाऊंच्या देशामधनं आला, अण्णाभाऊंच्या बद्दल तुम्हाला माहिती असेलच. पंडित नेहरूंना त्या दिवशी आयुष्यामध्ये पहिला प्रश्न पडला की अण्णाभाऊ कोण.
आणि मग त्यांनी माहिती काढल्यानंतर त्यांना लक्षात असं आलं की असा मराठी मातीमध्ये जन्माला आलेला असा विलक्षण असा साहित्यिक आहे. आणि नंतर पंडित नेहरूंनी बोलावून अण्णाभाऊ साठेंचा गौरव केला. मित्रमैत्रिणींनो, हा आत्मविश्वास आपल्या जवळ असणं अतिशय आवश्यक आहे. लोकमान्यांची आठवण या मुद्द्यावरती मला अशासाठी होते की ज्या वेळेला लोकमान्यांच्या वरती त्या सगळ्या खटल्याचं नाटक इंग्रजांनी रचलं. इंग्रज हे अतिशय नाटकी, धूर्त आणि कपटी लोक होते. हे त्यांचे दुर्गुण आहेत. गुणांची चर्चा आपण नंतर केव्हा तरी करूयात. एक देखावा उभा केला की आमच्या देशामध्ये एक कायद्याचं राज्य चालतं आणि या कायद्याचा अर्थ आम्ही लावतोय, अशा पद्धतीचा देखावा उभा करून ज्या वेळेला लोकमान्य टिळकांना इथून दूर, पुण्यापासून दूर हजारो मैलांच्या वरती त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये नेऊन ठेवण्यात आलं. 6 वर्षाचा तो भीषण असा तुरुंगवास भोगून ज्यावेळेला लोकमान्य टिळक परत पुण्यामध्ये आले, त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आणि त्यावेळेला त्यांनी लिहिलं की पुनश्च हरिओम. आजपर्यंत मी हे सार्वजनिक जीवनामध्ये भाग घेऊ शकत नव्हतो, परंतु आता मी पुन्हा एकदा या सार्वजनिक जीवनामध्ये भाग घेणार आहे आणि पुन्हा एकदा देशासाठी मी आवश्यक पडेल ते काम करीन. आणि आपण सगळ्यांनी त्यांचं वाक्य प्रसिद्ध नक्की ऐकलेलं आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या आयुष्यामध्ये या महनीय व्यक्तींच्याकडून आपण शिकू शकतो. या आत्मविश्वासाच्या आधारावरती आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करू शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला यशाच्या दिशेनं पुढं पुढं घेऊन जातो. आणि हा आत्मविश्वास आपल्याला पुढं पुढं नेत असताना आयुष्य हे कधी कधी असं वाटतं की विशेषतः काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये ते सापशिडीच्या खेळासारखं असतं. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी सापशिडीचा खेळ नक्की खेळलेला आहे. मग त्याच्या वेळेला जसं आपल्याला ते दान मिळतं, जसं फासे पडतात, त्याप्रमाणे एकतर आपल्याला शिडी तरी मिळते किंवा एकतरी आपल्याला साप तरी मिळतो. शिडी मिळाल्यानंतर आपल्याला स्वाभाविकपणे आनंद होतो आणि सापाच्या तोंडी आपण गेल्यानंतर स्वाभाविकपणे आपल्याला दुःख होतं. बालवयामध्ये हा आनंद दुःखाचा खेळ आपण सहजपणे अनुभवत असतो, परंतु कळत नकळत जीवनाचं शिक्षण त्याच्यामध्ये मिळतं. आणि ते जीवनाचं शिक्षण असं आहे की जीवनामध्ये जसं यश आहे, जसे चांगले दिवस आहेत, तसं कदाचित जीवनामध्ये अपयश देखील आहे, कदाचित जीवनामध्ये संकट देखील आहेत. पण यशानं आम्ही हुरळून जाणार नाही आणि अपयशानं आम्ही खचून जाणार नाही, अशा प्रकारचं एक विचार आपल्या मनामध्ये घेऊन जायला पाहिजे. आणि तो विचार आपल्या मनामध्ये असला ना की मग ही जी संकट आहेत ना, ती संकट आपल्याला सहजपणानं पार करण्यासाठी नवनवीन कल्पना सुचतात, नवनवीन प्रेरणा सुचतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ नावाचा भाग आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या विदर्भामध्ये एका छोट्या खेड्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला. त्यावेळच्या जनरीतीप्रमाणे, वडिलांच्या विचाराप्रमाणे बालपणीच त्या मुलीचा विवाह त्या वडिलांनी लावून दिला. 12-13व्या वर्षी या मुलीचा विवाह झाला. नवऱ्याबरोबरचा संसार करण्याचं सुख तिला मिळालं नाही. नवऱ्याच्या मनामध्ये संशय शिरला आणि नवऱ्यानं तिला घराबाहेर काढलं. आता दुर्दैवानं आज देखील आपल्या समाजामध्ये नवऱ्यानं टाकली असाच शब्दप्रयोग केला जातो. तो मला अजिबात मान्य नाही, परंतु असं म्हणलं मात्र जातं. बालवयामधला तो विवाह, नवऱ्यानं घरामधनं काढून दिलेलं, अशा सगळ्या संकटात देखील ती कल्पना जी होती ती कल्पना डगमगली नाही. कल्पनानं मनाशी निश्चय केला की आज मी घराच्या बाहेर पडले, आज मला माझ्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं, परंतु मी या संकटाचं रूपांतर मी संधीमध्ये करणार. मी स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आणि मी एके दिवशी या समाजाला काहीतरी देणार, अशा प्रकारचा निश्चय करून त्या कल्पना नावाच्या मुलीनं आपला निश्चय केला. बदल झाला. ठाण्या मुंबईमध्ये ती राहायला लागली. मग छोट्या मोठ्या प्रकारचा व्यवसाय तिनं सुरू केला आणि एके दिवशी संधी आली की त्या ठिकाणी कमानी इंडस्ट्रीज नावाची एक इंडस्ट्री होती. ती इंडस्ट्री विकत घेण्याची संधी तिला मिळाली. तिनं सगळ्या कामगारांशी चर्चा केली आणि ती इंडस्ट्री जी बंद पडायला आलेली होती ती विकत घेतली आणि सर्व कामगार आणि सर्व व्यवस्थापनाच्या बाजू सांभाळून ती जी इंडस्ट्री बंद पडायला आलेली होती ती नफ्यामध्ये आणून दाखवली. त्या स्त्रीचं नाव आहे ते कल्पना सरोज. दुर्दैवानं भारतामध्ये महिलांना पुरेशा संधी आहेत की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये. ग्रामीण भागामधल्या मुलींना संधी आहेत की नाही याच्याबद्दल देखील प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये. ज्या स्त्रियांना नवऱ्यानं सोडून देण्याचा किंवा नवऱ्यापासून दूर होण्याचा अनुभव येतो त्यांना पुरेशा संधी आहेत की नाहीत याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अशा प्रकारची सर्व संकट येऊन देखील कल्पना सरोज मुळीच डगमगल्या नाहीत. मनामधला जो विश्वास होता तो त्यांनी ठाम ठेवला आणि त्या विश्वासाच्या आधारावरती या संकटाला त्यांनी संधीमध्ये रूपांतरित करून दाखवलं.
नंतर आपण गुगलवरती सर्च करू शकता आणि त्यांच्या आयुष्याची जी यशस्वी गाथा आहे ती आपण समजावून घेऊ शकता. आणि आपल्याला लक्षात असं येतं की ज्या वेळेला संकट येतं ना त्यावेळेला त्या संकटाला घाबरायचं नाही. असं जगावं छाटाडावरती आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. गुरु ठाकूर सांगतात ते हेच सांगतात की आयुष्यामध्ये संकट येणारच आहेत. कुणाच्या आयुष्यामध्ये संकट येत नाही, तो सर्व व्यक्तींच्या आयुष्यामध्ये संकट येतात, परंतु आम्ही अजिबात डगमगणार मात्र नाही. त्या संकटावरती मात करून आम्ही पुढे जाण्याचा निश्चय आम्ही करणार आहोत. हा निश्चय अतिशय महत्त्वाचा आहे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आणखीन एका गुणाची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तो गुण कुठला आहे? त्या गुणाचं नाव आहे संघभावना किंवा ज्याला टीमवर्क असं म्हणतात. ते अतिशय महत्त्वाचं आहे. मी ज्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये शिकवतो त्या महाविद्यालयामधले एक माजी विद्यार्थी आहेत, इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये त्यांनी PhD मिळवली, डॉक्टर मंदार रानडे असं त्यांचं नाव आहे. आणि ते अतिशय एका मोठ्या कंपनीमध्ये, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरच्या हुद्द्यावरती ते नोकरी करतात, वरच्या पदावरती ते काम करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. आमच्या विभागातल्या सर्व प्राध्यापक बंधू भगिनींशी त्यांनी संवाद साधला आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं की त्यांचे जे शिक्षक होते, मी त्यांना शिकवायला नव्हतो पण त्यांनी त्यांच्या शिक्षकांना विचारलं की का हो सर, इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना हल्ली प्रोजेक्ट करायला तुम्ही देता का? तर प्रोजेक्ट करायला देतो, एक त्या सगळ्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रोजेक्ट करायला देतो. त्यावेळेला मंदार रानडेंनी त्यांचं निरीक्षण असं नोंदवलं की ते जे प्रोजेक्ट तुम्ही करायला सांगताना ते प्रोजेक्ट जे आहे ते तुम्ही गटानं करायला सांगा, म्हणजे या विद्यार्थ्यांच्यामध्ये संघभावना निर्माण होईल. आणि त्यांनी त्यांचं निरीक्षण असं नोंदवलं की ज्या वेळेला आम्ही आमच्या कंपनीसाठी होतकरू असे तरुण आणि तरुणी शोधत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्याला आमच्या लक्षात असं येतं की वैयक्तिक गुणवत्तेची मुळीच कमतरता नाही. ज्या प्रकारचं ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे, परंतु मी मोठा, मला सगळं येतं, ह्याच्याशी कसं काय जुळून घ्यायचं, ह्यांच्याबरोबर कसं काय करायचं, अशा प्रकारचे दुसऱ्यांशी जुळून येण्याचे प्रसंग आम्ही बघतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं, मंदार रानडे सांगतायत की मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना तुम्ही संघभावना शिकवली पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, संघभावनेचं उदाहरण या देशामध्ये हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी घालून दिलं. काही दिवसांपूर्वीच आपण त्यांची जयंती साजरी केली आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपण दहीहंडीचा जो कार्यक्रम करतो, यावर्षी तो दरवर्षीच्या पद्धतीने झाला नाही, तो भाग आपण बाजूला ठेवू क्षणभर. परंतु दहीहंडीचा कार्यक्रम काय आहे? तो संघभावनेचं निदर्शक आहे. खाली उभे असलेल्या हट्ट्या कट्ट्या नौजवानांच्या मनामध्ये असं येत नाही की मीच वरती गेलं पाहिजे आणि त्या हंडीला मी माझ्या हाताने फोडलं पाहिजे, असं त्याच्या मनात येत नाही. आणि वरचा असं म्हणत नाही की मी एवढा उंच झालो की मी एकटाच हे करू शकतो, असं तो म्हणूच शकत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून देखील ही संघभावना आपण शिकू शकतो. ही संघभावना अतिशय महत्त्वाची. ही झाली सकारात्मक उदाहरण. मी जरा तुम्हाला नकारात्मक उदाहरण देतो आणि पुन्हा एकदा मी सचिन तेंडुलकरांचा या ठिकाणी मी उल्लेख करतो. सचिन तेंडुलकर हे मी म्हटलं तसं की क्रिकेटचे देव आपण सगळेजण, अनेक जण त्यांना म्हणतात. परंतु सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटच्या विश्वचषकांच्या मध्ये किती वेळाला भाग घेतला? जवळपास 5 ते 6 वेळा त्यांनी भाग घेतला. परंतु प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर खेळत असताना देखील भारताला किती वेळाला विश्वचषक मिळाला? भारताला फक्त एकाच वेळेला विश्वचषक मिळाला. कारण केवळ सचिन तेंडुलकर चांगले खेळून चालत नाहीत, त्यांच्याबरोबरचा जो सगळा संघ आहे तो संघ एकजीवपणानं खेळावा लागतो. दुसरा एक जगामधला लोकप्रिय खेळ आहे, त्याच्यामधलं मी मुद्दाम नकारात्मक उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छिते की हल्ली फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये जगामध्ये 2 खेळाडू अतिशय प्रसिद्ध आहेत. लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो हे 2 ते खेळाडू आहेत. हे दोघेही विलक्षण गुणवान असे खेळाडू आहेत. परंतु ते ज्या देशाकडून खेळतात त्या देशाला हे खेळत असताना आज तागायत हा फुटबॉलचा विश्वचषक मिळालेला नाही. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण याचंच आहे की मला जर यशस्वी व्हायचं असेल तर वैयक्तिक माझी गुणवत्ता कामाची नाही, तर ती सगळ्या गटाची असली पाहिजे. हे याचंच लक्षण आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही संघभावना ही अतिशय महत्त्वाची आहे. मग तुमचा संघ 2 जणांचा आहे, 5 जणांचा आहे, 10 जणांचा आहे, 20 जणांचा आहे का हजारो लाखो करोडो जणांचा आहे, हा भाग वेगळा आहे. परंतु संघभावना तुमच्यात असली पाहिजे आणि तुमचा संघ असलाच पाहिजे, हे मात्र यशासाठी आवश्यक आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, हे यश मिळवण्यासाठी गेल्या काही काळामध्ये अशा अनुकूल घटना देखील घडतात आणि त्या घटना आपल्याला शिकवतात की होय, या यशाकडे आम्ही या पद्धतीनं जाऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आम्ही आमची मनोभूमिका ही घडवू शकतो. याच महिन्यामध्ये आपल्या
केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण या भारतामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला. अतिशय महत्त्वाचा निर्णय. गेल्या 30-34 वर्षामध्ये त्या शैक्षणिक धोरणावरती विचारच झालेला नव्हता आणि तो विचार मुळामध्ये जाऊन करून आता या देशामध्ये नवीन पद्धतीनं शिक्षण आम्ही द्यायला सुरुवात करू हा निश्चय केंद्र सरकारने जाहीर केला आणि त्या पद्धतीनं आता पुढच्या सगळ्या गोष्टी होत जातील. जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा की अनेक जणांना असं वाटेल की शैक्षणिक धोरण हे जाहीर केलं ते लगेच आता 1-2 महिन्यामध्ये सुरू होईल, तर तसं नसून पुढची साधारणपणे 3 वर्ष त्याची जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी करायला लागणार आहेत आणि त्यानंतर 2023 पासून हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, नवीन शैक्षणिक प्रणाली आहे ती प्रत्यक्षामध्ये उतरवली जाणार आहे. काय आहे ही नवीन शैक्षणिक प्रणाली? तर ही नवीन शैक्षणिक प्रणाली आपल्याला असं सांगते की एका मुलाकडे किंवा मुलीकडे एकच प्रकारची क्षमता आहे असं गृहीत धरून चालणार नाही. अनेक प्रकारच्या क्षमता आहेत आणि दुर्दैवानं काही काळ आपल्या देशातच नव्हे जगभरामध्ये असा गेला की जे कप्पेबंद शिक्षण झालं. म्हणजे सायन्सवाल्यांनी कला शाखेकडे जायचं नाही, कला शाखेवाल्यांनी वाणिज्य कॉमर्स शाखेचा विचार करायचा नाही, यांचं एकमेकांशी जुळत नाही, अशा प्रकारचा विचार पूर्ण जगभरामध्ये अनेक वर्ष प्रचलित होता शैक्षणिक क्षेत्रामध्ये. परंतु आता हा कप्पेबंद विचाराचा परिणाम सोडून आता हे सगळे कप्पे मोडून विद्यार्थ्याच्याकडे ज्या प्रकारच्या क्षमता आहेत त्या क्षमतांना वाव देणाऱ्या शिक्षणामधल्या नव्या नव्या वाटा ह्या उत्पन्न होणार आहेत किंवा त्या नव्या नवे मार्ग तुमच्या समोर उत्पन्न होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मुळात जाऊन या सगळ्या क्षमता नेमक्या आपल्याकडे कुठल्या आहेत याचा विचार करावा लागेल. आणि आजकालच्या जगामध्ये तुमच्याकडे केवळ एक क्षमता असून चालत नाही, तर तुमच्याकडे 2 किंवा 3 क्षमता असाव्या लागतात, तेव्हा कुठं तुम्ही त्या यशस्वीतेच्या पायरीच्या जवळ जात असता. त्यामुळे तुम्हाला हे ओळखलं पाहिजे आणि ही संधी तुम्ही घेतली पाहिजे की माझं गणित चांगलं असेल तरी दुसऱ्या बाजूला मला एखादी चांगली भाषा शिकता आली पाहिजे. मला जर कॉमर्स शाखेतला एखादा विषय येत असेल तर त्याचबरोबर मला कला शाखेतला एखादा तत्त्वज्ञानासारखा विषय अभ्यासता आला पाहिजे. अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत आणि हे विचार प्रत्यक्षात आणण्याची संधी ही या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला नजीकच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे. त्या संधीचा आपण फायदा घेऊ शकणार आहोत. हा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली जी प्रसिद्ध शिक्षण पद्धती आहे, प्रसिद्ध शिक्षण पद्धती असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असं आले की आपल्या प्रसिद्ध शिक्षण पद्धतीचं वर्णन अनेक जण करतात. कशी आहे प्रसिद्ध शिक्षण पद्धती? ती आहे घोका. घोका याचा अर्थ पाठांतर करा, पाठांतर करा, पाठांतर करा. आणि दुसरा आहे शब्द ओका म्हणजे स्पिल इट आउट. म्हणजे काय की परीक्षेची घंटा वाजली रे वाजली की जे काही मी पाठ केले ते धो 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 मी लिहून काढणार, हुश्य 3 तासामध्ये झाली माझी परीक्षा. तर मित्रमैत्रिणींनो, हा घोका आणि ओकाचा मंत्र आता काही मर्यादेपुरता तुम्हाला विसरावा लागणार आहे. काही मर्यादे त्याचा उपयोग आहे, त्याच्याबद्दल मी नंतर केव्हा तरी बोलेन, परंतु त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळणार नाही. तुमच्या या सगळ्या क्षमता तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमता या शिक्षण प्रणालीमध्ये दाखवून ती सिद्धता तुम्ही मिळवली पाहिजे. ही सिद्धता तुम्ही दाखवली पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात की अशा संधिकालाच्या उंबरठ्यावरती तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहात. जुन्या पिढ्यांना ही संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपण असं बघतो की अनेक कला क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते कोणी चांगले मोठे मोठे डॉक्टर आहेत, मोठे मोठे इंजिनियर आहेत किंवा दंतवैद्यकशास्त्र ते शिकलेले आहेत, परंतु त्यांच्या मनामधली कलेची ओढ त्यांना स्वस्थ बसू दिली नाही आणि म्हणून त्यांनी नंतर कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं त्या लोकांना यश मिळवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. तुम्हाला आता त्या प्रकारच्या संघर्षाला सामोरं जावं लागणार नाही. ही संधी तुमच्यासाठी आहे, म्हणून हा संधिकाल आहे. आणि संधिकाल म्हणजे जिथं बदल होतो त्याला देखील संधिकाल म्हणतात. त्यामुळे या संधिकालाच्या या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि भाग्याची आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या अर्थाने तुम्ही या शैक्षणिक प्रणालीचा तुम्ही लाभ करून घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करून ठेवलं पाहिजे. मग अशी बोलताना आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला ते म्हणजे आज जगासमोर जे संकट उभं आहे त्या कोरोना नावाच्या संकटाचा. त्याची सुरुवात चीनमध्ये झाली, आपण सगळेजण जाणतो. त्याच्यातलं खरं काय खोटं काय या तपशिलात ही जाण्याची वेळ नाही, परंतु हा संधिकाल एक देश म्हणून आमच्या समोर देखील उभा आहे. याच्यावरती आपण विश्वास ठेवूया. तुम्ही नंतर माहिती काढा, नंतर आपण बोलूयात देखील या विषयावरती की पुऱ्या जगाचा आता चीनवरती विश्वास राहिलेला नाही. आणि हे मी अतिशय ठामपणानं आणि जबाबदारीनं विधान करतो. याचे अनेक पुरावे मी देऊ शकतो. जगाचा आता चीनवरती विश्वास नाही आहे.
परंतु त्याचबरोबर जगाला आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरं कोणीतरी हवं आहे, दुसरा कोणता तरी देश हवा आहे, आणि तो देश आहे आपला परमप्रिय असणारा भारत देश. आपल्या सगळ्यांना असं वाटेल की भारतामध्ये तुमच्यासारखाच माझा जन्म झाला, तुमच्यासारखंच माझ्या मनामध्ये देशप्रेम आहे, आणि या देशप्रेमाच्या पोटी उचंबळून येऊन मी हे सगळं विधान करतोय. मित्रमैत्रिणींनो, हे मुळात चूक आहे. पुराव्यादाखल मी एक घटना फक्त सांगेन. आपल्याच पुण्यामध्ये एक अतिशय प्रसिद्ध वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची युनोच्या कायदे मंडळावरती निवड झाली. आता निवड झाली नाही तर ती निवडणूक होऊन निवड झाली. तर त्याच्यामध्ये पद्धत अशी आहे त्या निवडणुकीमध्ये की जगातल्या प्रत्येक देशाला एक मत असतं, आणि त्या प्रत्येक देशानं आपलं मत त्या उमेदवाराला द्यायचं. त्या उमेदवारांपैकी जो सर्वात चांगला उमेदवार वाटेल किंवा ज्याला सगळ्यात चांगली मतं पडतील, जास्त मतं पडतील, ती मतं घेणारा उमेदवार त्या निवडणुकीमध्ये निवडून येतो. मग हे जे उमेदवार होते ते भारताचे प्रतिनिधी, त्यांनी आपला प्रचार सुरू केला. मग निवडणूक ती गल्लीतली असू द्या, दिल्लीतली असू द्या किंवा जागतिक स्तरावरची असू द्या, सर्व निवडणुका एकाच पद्धतीच्या असतात. ते म्हणजे मी कसा चांगला, मी कशी चांगली, हे मतदाराला नम्रपणानं सांगावंच लागतं. आणि मग त्याची एक योजना ह्या सगळ्यांनी बनवली, आणि त्यांच्याबरोबर परराष्ट्र खात्याचे अधिकारी आणि ठराविक देशांच्या बरोबर ठराविक वेळी त्या सगळे संवाद व्हायचे, चर्चा व्हायच्या. आणि लॅटिन अमेरिका, आपल्याला USA माहिती आहे, उत्तर अमेरिका माहिती आहे, पण लॅटिन अमेरिका खालचा जो दक्षिण अमेरिका जो आहे, त्या लॅटिन अमेरिकेमधल्या देशांची एकत्रित अशी सभा त्या ठिकाणी भरवलेली होती. आणि त्या सभेमध्ये यांना जायला जरा उशीर झाला. आता मतं मागणारा उमेदवार उशिरा येतो, हा अनुभव तिथं देखील आला. त्यामुळे हे उशिरा पोचले, परंतु कार्यक्रम सुरू केला त्यांनी, आणि हे उभे राहिले बोलायला आणि सांगायला लागले की माझं शिक्षण असं आहे, माझा वगैरे वगैरे असं. 1-1.5-2 मिनिट ते बोलले. एक गृहस्थ उभे राहिले. आता यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली की आता उशीर झाल्याबरोबर हे बद्दल आपल्याला हे आता फैलावरती घेणार, आता काहीतरी आपल्याला बोलणार. पण ते गृहस्थ उभे राहिले आणि ते म्हणाले की तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही, तुम्ही भारतीय आहात, एवढा एकच मुद्दा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या बंधुतेवरती आमचा विश्वास आहे, आमच्या सर्वांची मतं ही तुम्हालाच आहेत, त्यामुळे कृपया पुढचं भाषण करू नका. इथं काही जे चहापान वगैरे ठेवलंय ना, त्याचा आपण आनंद घेऊयात, वेगळ्या विषयांवरती गप्पा मारूयात. आणि नंतर निवडणुकीमध्ये झालं देखील तसंच, सर्व मतं त्यांना मिळाली. हा एका बाजूला अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला अनुभव काय? दुसऱ्या बाजूला युरोपमधल्या जे प्रगत देश मानले जातात, प्रगत राष्ट्र मानले जातात, त्या प्रगत राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या बरोबर ती चर्चा होती. आणि मग ती चर्चा वेगळ्या पद्धतीनं झाली. त्यावेळेला त्यांचे जे प्रतिनिधी होते, त्या युरोपीय देशाचे जे प्रतिनिधी ते असं होते, ते असं म्हणाले की भारत आता व्यावसायिक पद्धतीनं वागू शकतो, याच्यावरती आमचा भरोसा आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रोफेशनल अप्रोच आहे, याच्यावरती आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही तुम्हाला मतं देणार आहोत. आणि त्या निवडणुकीमध्ये झालं असं की ज्या इंग्लंडनं भारतावरती 150 वर्ष राज्य केलं असं सांगितलं जातं, त्या इंग्लंडला भीती वाटली की आपला उमेदवार पडेल, आणि म्हणून त्यांना तो उमेदवार मागं घ्यावा लागला, आणि भारताचा उमेदवार हा जगामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आला. ही घटना जुनी नाही मित्रमैत्रिणींनो, साधारण 3-4 वर्षापूर्वीची. अशा अनेक घटना मी सांगू शकतो, परंतु आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की जगाचं लक्ष आता भारताकडे आहे. जगाचं लक्ष भारताकडे म्हणजे कुणाकडे हो? जगाचं लक्ष भारताकडे म्हणजे महाराष्ट्राकडे. जगाचं लक्ष महाराष्ट्राकडे म्हणजे नेमकं कुणाकडे आहे? जगाचं लक्ष महाराष्ट्राकडे आहे म्हणजे जगाचं लक्ष पुण्याकडे आहे. जगाचं लक्ष पुण्याकडे म्हणजे कुणाकडे आहे? तर जगाचं लक्ष हे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानकडे आहे. आणि जगाचं लक्ष स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानकडे म्हणजे कुणाकडे आहे? तर तुमच्या माझ्या सर्वांच्याकडे जगाचं लक्ष आहे. याचा अर्थ असा की जे क्षेत्र मी निवडेन त्या क्षेत्रामध्ये मी अशी उत्तुंग कामगिरी करून दाखवेन की जेणेकरून माझ्या वैयक्तिक कुटुंबाला, समाजाला, शहराला तर फायदा होईलच, पण त्याचबरोबर देशाला आणि एका टप्प्यानंतर जगाला फायदा होईल. अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवण्याची संधी या कोरोनाच्या संकटानंतर आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे. प्रश्न इतकाच आहे की संधीनं दार ठोठावलेलं आहे भारताचं, की उघडा, दरवाजे उघडा आणि चला या संधीचा लाभ घ्या, असं संधी सांगते आम्हाला. प्रश्न इतकाच आहे की ती संधी आम्ही कशी घेणार. आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण ही संधी जरूर साधणार आहोत. इथून पुढे आपण हे यश मिळवणारच आहोत. मग ते व्यक्ती म्हणून असेल, ते समाज म्हणून असेल, ते देश म्हणून असेल, ते यश आपण मिळवणारच आहोत. त्यामुळे हा निश्चय आपण मनामध्ये घेऊयात की यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. संकटे असंख्य जी वाटते जयास पर्वणी, धन्य धन्य तेच अग्रणी.
शत्रूला प्रवेशना पुन्हा न संधी द्यायची, यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. धन्यवाद.